खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती। अखेरकार पीक विमा वाटप सुरू। शेतकऱ्यांनो लगेच तुमचं बँक खाते तपासा। तर पहा, पीक विमा संदर्भात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेले। लक्षपूर्वक बघा, पीक विमा शेतकऱ्यांना मागील 2 वर्षाचा म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं 2023-24 खरीप हंगामामध्ये नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना 75% नुकसान भरपाई वाटप होण्यात आता सुरू झाली आहे। शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती त्यांना SMS देखील प्राप्त होत आहे। त्यांना अखेरकार हेक्टरी किती पीक विमा मिळत आहे अशा प्रकारचे SMS त्यांना त्यांच्या मोबाईलवरती प्राप्त होत आहे। मित्रांनो, 15 ऑगस्ट 2025 पर्यंत 75% अग्रिमची नुकसान भरपाई जमा करण्याचे आदेश राज्य सरकारने पीक विमा कंपनींना सख्तपणे दिले आहेत। मित्रांनो, त्याच अनुषंगाने पीक विमा कंपन्यांनी 75% अग्रिम अखेर जमा करायला सुरुवात केली आहे। 30 जुलै 2025 झालेल्या राज्य सरकारच्या बैठकीत 75% अग्रिम वाटपाचे आदेश दिले होते। त्यामुळे जवळपास सध्या मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील जवळपास 14 जिल्ह्यांना याचा लाभ मिळत असल्याची माहिती आपल्याला समोर मिळत आहे। या ठिकाणी आपण कोणते ते 14 जिल्हे आहेत ज्यांना आता पीक विम्याची नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात झाली ते आपण समोर पाहणार आहोत। मित्रांनो, पीक विमा वाटप होण्यास सुरुवात झाली जिल्ह्यांची यादी समोर आली। या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये सर्वात पहिला जिल्हा आहे नंदुरबार, त्यानंतर आहे धुळे, बुलढाणा, वाशिम, अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर, यवतमाळ, कोल्हापूर, परभणी, धाराशिव, बीड, हिंगोली आणि शेवटी आहे नांदेड। तर या जिल्ह्यांना लाभ मिळत असल्याची माहिती आपल्याला सूत्राकडून मिळाली। तर शेतकरी मित्रांनो, येणारे 31 ऑगस्ट 2025 पर्यंत 75% अग्रिम पडणार असून शेतकऱ्यांना आता काळजी करू नये अशी माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे राज्यातील तमाम शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 75% अग्रिम पीक विमा मिळालाय का ते नक्कीच आपल्याला कमेंट करून कळवा। तुम्हाला हेक्टरी किती रक्कम मिळेल ते देखील आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवायचं आहे। व अशाच माहिती पूर्ण एवढ्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक करून द्यायचं आहे। व्हिडिओत अशाच माहिती पूर्ण एवढ्यासोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।